हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहेत सर्व? मस्त ना. तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि आज आहे शुक्रवार आहे. हरितालिका देवीची आज पूजा करायची आहे. तर आत्ता माझं आवरलं सगळं. मी चालले खाली. शंभू आज झोपलेला आहे आणि मी चालले आत्ता दुकान लावायला, कारण की हरितालिका देवीची मूर्ती आम्ही दुकानात विकायला ठेवलेली आहे. आणि बाहेर बघा खूप पाऊस पडतोय, वातावरण थंड आहे, मला सर्दी झालेली आहे. तर आता मी चालली आहे दुकानामध्ये, त्यानंतर घरी येऊन पूजा मांडणार आहे. तर इथं आली आता खाली आणि इष्टाबाई आमची झोपलेली आहे. अजून मिष्टी झोपलेली आहे खाली आणि घरात कोणी नाही, सर्वजण गेले दुकान लावायला. तर मी पण आता जाते दुकानात. काय माहिती. कुठे चालला? इथं बस, इथं बस, इथं बस. तर आत्ता वाजलेत 1:15. मी शंभूला घेऊन चालले घरी. काय आणलंय शंभू आपण? हे काय आणलंय? पाव आणलंय. वडापाव आणलेला आहे. घरात आम्ही काहीच स्वयंपाक केलेला नाही आणि आता 1 वाजायला आलेला आहे. सकाळी 7:30. ओ हा, चप्पल खाली काढायची म्हणून. हो काढ चप्पल खाली. हा ठीक आहे, असं देते. काढली. चल 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 ना. तर सकाळी 7:30 वाजल्यापासून आम्ही होतो दुकानात. आता घरी आलोय. मी घरात काही स्वयंपाक केला नाहीये. मिष्टीच्या डब्याला फक्त मॅगी दिलेली आहे आणि आता आम्ही आलोय शंभून मी वडापाव खायला. तर मिष्टी मॅगी खाऊन गेली. इथेच ताट ठेवलंय बघा. शाळेत गेलेली आहे. शंभू हात धु, पाय धु. अजून मला पूजा मांडायची आहे. गणपतीचं डेकोरेशन करायचंय. उद्या गणपती बाप्पा बसणार. पण दुकानात एवढी गर्दी आहे की घरी यायला टाइमच भेटला नाहीये. तर बरोबर 1:15 वाजलेला आहे. काय? हात धु, पाय धु. हात पाय धु. चल मगच खायचं. हात पाय धु. चल बाथरूम मध्ये हात पाय धु. चल. शंभू दुकानात वडापाव खात नव्हता म्हणून त्याला घरी आणलाय. शंभूला खूप वडापाव आवडतोय. ते शंभू आता वडापाव खाणार आहे. फुगलाय शंभू, त्याला मोबाईल दिला नाही म्हणून. नको तिखट नको. मग खा ना, आवडते. कुठे? वरती बसतो. बस ठीक आहे, बस. ठीक आहे. वाजले दुपारची 1:15 वाजलेले आहे. मला हरितालिका देवीची पूजा मांडायची, तरी तुम्ही पूजा मांडणार आहे आत्ता. आणि त्यानंतर दुपारी परत मला दुकानात जायचं, कारण की उद्या गणपती बाप्पा बसणार आहेत. त्यामुळे दुकानात गर्दी असणारच. कालपासून गर्दी आहे आणि संध्याकाळी सकाळी खूप असते. आत्ता दुपारी नसते, त्यामुळे आत्ता मी घरी आले पूजा मांडायला. पूजा मांडणार आहे, घर आवरणार आणि पुन्हा परत दुकानात जाणार आहे. आता पहिली पूजा मांडून घेतली आहे आणि आता मी पूजा करायला घेते.
इकडे उभा राहा. देवाला होते इकडं. सोड. पाय पड. इथे लागले असं. इथे लाव. असू दे 2 मिनिटं थांब. बघू कसं दिसते. बघू 1 मिनिट कसं दिसते. बघू. वाव छान दिसते. खूप छान दिसते. खूप छान दिसते. तर इथं माझी पूजा झालेली आहे. एकदम साधी सुधी अशी मी पूजा केलेली आहे. वाळू मला भेटली नाही त्यामुळे मी वाळूची शिवलिंग नाही तयार केली. नाहीतर प्रत्येक वेळेस मी वाळूची शिवलिंग तयार करते. तर अशी मी पूजा मांडलेली आहे. एकदम साधी जशी मला येते अशी. सकाळपासून मी काही स्वयंपाक केलेला नाहीये. फक्त चहा बनवला होता. तर आता मी स्वयंपाक करायला घेते. संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा आत्ताच करणार आहे कारण की आत्ता वाजले 2:15. तर आता मी सर्वात आधी डाळ करायला घेते आणि त्यानंतर तिखट भात करणार आहे. डाळ भात आणि चपातीचं पीठ मळून ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळी जेवताना गरम गरम चपाती खायला. तर आता मी स्वयंपाक करायला घेते. तूर मूग डाळ मिक्स करणार आहे मी.
तर आता डाळ लावली मी कुकरला, तर मी भात करून घेतला. तांदूळ संपले तर तांदूळ काढायला पाहिजे दुसरे. मी भात करायला घेतलाय. सर्वात आधी तेल टाकून घेऊयात आणि पातेलं पण गरम झालंय, तेल पण गरम झालंय. तर हा कांदा मी एवढा कट केलाय तो टाकूयात. हा एवढा कांदा टाकलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो चिरायचे. हा कांदा आता लालसर झालेला आहे, त्यात मी कढीपत्ता पण टाकलाय. आता हे बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं. त्यानंतर टोमॅटो छान असं शिजलेला आहे. त्यामध्ये हळद, जास्त मसाले टाकायचे नाही, घरगुतीच मसाले आहेत. त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. फक्त हे एवढेच 4 मसाले टाकलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मी दुसरं काही टाकलेलं नाही. एकदम सिंपल असा भात होणार आहे हा आणि खूप टेस्टी लागतो, कारण की ह्यात जास्त मसाला नाही आहे. त्यामुळे कमी मसाल्यात एकदम टेस्टी असा भात आहे. तोपर्यंत आपल्या इथं डाळ भात पण भिजलेला आहे बघा. तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे. तर त्याचं पाणी काढून आता मी याच्यात टाकणार आहे. ठसका लागायला लागला तिखटचा. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे. आता 3 वाजलेत आणि हे बघा इथं माझी भांडी घासून झाली आहेत. एकदम झटपट असा तिखट आणि एकदम सिंपल असा भात तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर इथे डाळ तयार झालेली आहे. गरमागरम डाळ तयार झालेली आहे बघा. फोडणी दिली आहे मी. फोडणीचा व्हिडिओ नाही बनवला. त्यानंतर इथं पीठ मळून झालं चपात्याचं. आता फक्त गरमागरम चपात्या लाटायचे. तर असं संपूर्ण झालेलं आहे किचन आवरून. आता मी कपडे धुवायला घेते. तर आता मी हॉल आवरते आहे आणि हे जे बेडशीट आहे ते काढून दुसरे चेंज करणार आहे. बैठकवर आता मी चादर टाकलेल्या आहेत, नवीन स्वच्छ धुतलेल्या. तर अशी बैठक आणि घर एकदम स्वच्छ झालेलं आहे. तर आता माझं घरातलं सर्व काम आवरलेलं आहे आणि 5:45 वाजलेले आहेत. तर मी आता चालली आहे फळांच्या दुकानामध्ये. चला बघूया तिथे किती गर्दी आहे काय. तर तिथं मदत करायला चालली आहे आणि स्वयंपाक मी दुपारीच करून ठेवलेला आहे. बघू, तू बनवला? तू बनवला? खरं सांग, तू बनवला का? खरं सांग. वरती पकड दो, बघू बघू. थांब थांब थांब. अरे पडेल खाली. थांब, दाखव दाखव. थांब थांब थांब, बघू दे. वाव, मस्त. फुटून जाईल. कसली पद्धत वाजवायची. फुटल, फुटेल, फुटेल. वाजव आता. आरती चालू झाली आता, वाजव. तर इथे शंभू करतोय आमचा डेकोरेशन गणपती बाप्पासाठी. बघा किती सामान काढून ठेवलंय बाहेर डेकोरेशनचं. आणि शंभू इथं करतोय डेकोरेशन. वाव, कुठून कुठून काय काय लावतोय काय माहिती. बसतय का? बसतय का? बसतय.
आणि हे वाला मी छान. काय देऊ? हे निळ, हे देऊ. आकाशी, आकाशी रंग बोल ना मग. पडशील. मी हे लावते. आकाशी दिलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील. सध्या माझे डेली ब्लॉग यायला चालू झाले. गणपतीच्या मागे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. निळा काय? निळा काय? निळा काय? बोल ना. पडायचं शंभू. मिस्टी पडशील, शंभू पडल. बस बस आता बस, चला उतरा.